गुहागरचं मुळात नाव आणि गुहागरमधल्या अशा गावांमध्ये खून होता शिमग्याच्या दरम्यान, हा काहीतरी जो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न झालाय ना, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली मात्र झालाच. आता लोक जे पर्यटक येतील, बाहेरून लोक येतील, अरे की देवखेडची वेबसिरीज बघितली का भाई, इथे असं होतं, असं बोलणारी लोक पण आहेत. त्याच्यामुळे नक्कीच गुहागरचं नावही खराब होतं. त्याचबरोबर आमच्या देवासमान असलेल्या संकासुराचं, म्हणजे आम्ही त्याला देवच मानतो, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रमेशजी मोरे सर, त्यांचे चित्रपट आदिशेषमध्ये देखील संकासूर दाखवला गेलेला आहे. गावाकडच्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. तो आवर्जून बघा. नक्कीच त्याचा ट्रेलर वगैरे कधी लॉन्च होईल माहिती नाही, पण तो चित्रपट आवर्जून बघावा, कारण त्याच्यामध्ये खरं तर आपल्या मातीतल्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीचे सिनेमे कोकणात शूट झाले पाहिजेत आणि ते दाखवले गेले पाहिजेत, जी कोकणाची खरी बाजू दाखवतात. नमस्कार, नमस्कार, नमस्कार मंडळी. खरं तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. नक्कीच आता थोड्या दिवसांवरती शिमगोत्सव सुरू होणार आहे आणि शिमगोत्सवची धामधूम खरं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय वेगळ्या लेवलला असते. प्रत्येक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शिमगोत्सव साजरी करण्याची एक वेगळी पद्धत असते. मंडळी, मी दरवर्षी आहे ना गुहागरला आवर्जून शिमगोत्सवाच्या दरम्यान जातो. गुहागरमध्ये देवाची भवनीचे फिरते खेळ आणि त्याचबरोबर तिथे संकासुराचा जो काही खेळ रंगतो ना, आ हा हा हा, जेव्हा आपण गुहागर जेव्हा नाव उच्चारतो तेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तो नेहमी संकासुरच. कारण संकासूर हा देवाच्या खेळांसोबत फिरतो. देवासमान गुहागरमध्ये देवासमानच संकासुराला पूजला जातो. शिमग्यामध्ये खूप प्रचंड अशा म्हणतात ना, भारी प्रमाणात चाकरमानी गुहागरमध्ये येतात आणि कुठेही असले तरी ते गुहागरच्या या खेळासाठी किंवा मग संकासुराच्या पाठशिवणीच्या खेळासाठी येतात. खरं तर संकासुराची घरोघरी पूजा केली जाते, देवाच्या फिरत्या खेळांची पूजा केली जाते आणि देवाच्या फिरत्या खेळासोबतच हा संकासूर असतो. मंडळी, खरं तर अध्यात्मात किंवा पुराणामध्ये संकासुराचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण काही दिवसांपूर्वी असं एक वेब सिरीज काहीतरी आली, देवखेळ नावाची, आणि तिथे कसं झालं की त्याच्यामध्ये जो ट्रेलर बघून आहे ना, नक्कीच थोड्याशा भावना दुखावतील किंवा मग आमच्या ह्या देवासमान किंवा देवत्व असलेल्या या संकासुराबद्दल असं काहीतरी वेगळंच पसरवलं जात आहे असं बऱ्याच जणांचा समज झाला. खरं तर मी देखील तो ट्रेलर पाहिला, पण मी थोडंसं लगेच रिॲक्ट नाही झालो. मला ही वेब सिरीज पाहायची होती. नक्की ट्रेलर बघूनच म्हटलं जज करूया नको, तर पूर्ण सिरीज बघूया. मग मी ते झी5चं सबस्क्रिप्शन घेतलं. त्याच्यानंतर आज मी झाले 2 दिवस मी ही वेब सिरीज बघतोय. तर नक्कीच आता या वेब सिरीजबद्दल थोडंसं मी माझ्या दृष्टिकोनातून मला जे वाटलं, मी मी जे अनुभवलं, मी जे पाहिलं त्याबद्दल थोडंसं सांगेन. खरं तर मी दरवर्षी गुहागरमध्ये असतो. संकासुराचा जेव्हा पहिल्यांदा अडूरमधला खेळ पाहिला तेव्हाच अजून देखील अंगावरती शहारे उभे राहतात. नक्कीच ती एनर्जी येते कुठून? संकासुराच्या आत जो माणूस असतो त्याला ही एवढी ताकद येते कुठून? नक्कीच हा मला पडलेला प्रश्न होता की बाबा काय नक्कीच हे हे सगळं आहेत ना, एक वेगळी एनर्जी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते. सो मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा मला या सगळ्या गोष्टींची अनुभूती येतेच. कसं झालं आहे, मी जेव्हा अडूरला गेलो त्याच्यानंतर गुहागरमध्ये काही ठिकाणी गेलो, तर तिथे हा खेळ अतिशय जोमाने चांगल्या पद्धतीने होतो शिमग्याच्या दरम्यान. आणि हा फक्त काही सांस्कृतिक किंवा मनोरंजनाचा भाग नाही आहे. याला मोठी खूप अध्यात्माची जोड आहे. याला पुराण, साहित्य जे काही आपलं हिंदू धर्माचं आहे त्याचे पुरावे आहेत. आणि कोकणामध्ये गुहागरमध्ये खरं तर संकासुराला जे काही महत्त्व आहे ते एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. नक्कीच या वेब सिरीजमध्ये असं दाखवलं आहे की संकासूर शिमग्याच्या दरम्यान लोकांचा जीव घेतो. पापी लोकांचं असू दे किंवा कोणाचं असू दे, त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे ट्रेलरमध्ये. तर कसं आहे मंडळी, आमच्या शिमग्या उत्सवामध्ये ना असं काही फार क्वचितच दुर्घटना होतात आणि असं कोणाचा जीव घेतात किंवा शिमग्यामध्ये असं कोणतरी संकासूर येऊन जीव घेतो, हे जे काही बिंबवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला गेला ना, ते साफ चुकीचं आहे.
खरं तर मग त्याच्यामध्ये आता मी वेब सिरीज पाहिली. आता तर ट्रेलर बघून तर मला एवढं जाणवलं मात्र मला मला वाटलं की थोडंसं अजून आपण थोडीशी माहिती घेऊया. सो त्याच्यामध्ये अजून असं दाखवलं आहे की मी सिरीज 2 दिवस बघतोय. तर सुरुवात तशी आहे की खून होता. शिमग्यादरम्यान खून होतात. शिमग्यादरम्यान कोणाकोणाच्या गावात तसे म्हणजे असतात थोडीफार मानपानावरून गोष्टी असतात. कारण ती व्यवस्था असते. गाव चालवण्याची, गावराटी चालवण्याची किंवा गावगाडा चालवण्याची ती पद्धत असते. मानकरी असतात, इतर काही गोष्टी असतात. पण एवढ्या टोकाच्या भूमिका कुठे होत नाहीत कोकणात. कोकणात खरंच शिमगोत्सव तेवढा आनंदाने साजरा केला जातो. पण ह्या शिमगोत्सव सणाला असं काहीतरी गालबोट लागतं किंवा असे खूण करतो शंकासूर. हा जो काही पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला गेला ना, ते साफ चुकीचं आहे. त्याला माझाही वैयक्तिकरित्या विरोध राहील. मग त्याने असं दाखवलंय की संकासूर काहीतरी असे एक पाठीपुढे धावताना एकमेकांना असं मारतायत वगैरे असं पण दाखवलं गेलं त्याच्यामध्ये. एक सीन आहे त्याला स्वप्न पडतं वगैरे. त्याच्यानंतर हा संकासूर, संकासूर म्हणजे संकासुराला अगदी विलन बनवलं या वेब सिरीजमध्ये. एकीकडे थोडंसं असंही दाखवण्याचा प्रयत्न केला हा संकासूर देवत्व आहे, हे सगळ्या गोष्टी वगैरे आहे. पण ऑल ओव्हर सब्जेक्ट काय आहे, की एका माणसाचं कॅरेक्टर दाखवण्यासाठी संकासुराचा जो काही वापर केलाय, म्हणजे त्याच्या मुखवट्याचा वापर केला, की त्याच्यामध्ये असलेल्या माणसाच्या आतमध्ये ज्याला ज्या पद्धतीने दाखवलं गेलंय ते साफ चुकीचं आहे. कारण आम्ही जेव्हा अडूरला वगैरे जातो ते काका, परत आमचा चांगलाच मित्र आहे सहज म्हणून, तो खूप सुशिक्षित आहेत ही मंडळी सगळी आणि ते मुंबईवरून येऊन देखील आपल्या परंपरेला जपतायत. तर अशा लोकांकडे ना लोकांचा कुठे आता बाहेरून लोकं येतील ना, इथल्या लोकं तर अजिबात मानणार नाहीत, पण बाहेरून लोकं येतात, "अरे, आहे ते वेब सीरीजमध्ये दाखवलं ना, ते तसं इकडे यांच्याकडे पण होत असणार." असा जो काही दृष्टिकोन होईल ना, तर खरंच म्हणजे अशा लोकांना आहे ना, काय बोलावं कळत नाही. म्हणजे एकीकडे आपण कोकणातली संस्कृती टिकावी, कोकणातल्या चांगल्या गोष्टी आपण लोकांसमोर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हा फक्त एक व्यावसायिकदृष्ट्या ठेवून ही वेब सीरीज वगैरे बनवली गेली एवढं मात्र खरं. कारण त्यांना कुठल्या धार्मिकतेशी किंवा कुठल्या संकासुराच्या पार्श्वभूमीशी काहीच घेणं-देणं नाहीये. पण ज्या पद्धतीने संकासुराला त्यांनी प्रेझेंट केलंय ना, ते खरंच अक्षरशः म्हणतात ना, चीड येण्यासारखी आहे. कोकणी माणूस खरं तर निसर्गपूजक आहे. अशा धार्मिक गोष्टींकडे त्याचं नेहमीच कल राहिलेला आहे. नमन असू दे किंवा शक्तितुरा असू दे, या लोककलांमधून मनोरंजनातून समाज प्रबोधन केलं जातं आणि त्याचबरोबर हिंदू संस्कृतीचं जागरण केलं जातं. म्हणजे आपले ते धर्मग्रंथ असतील किंवा मग इतर कुठले पुराणं असतील, त्याचा संदर्भ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट केल्या जातात. आणि विशेष म्हणजे शिमगोत्सवमध्ये या खेळाला या फक्त आपण म्हणतो की ही खेळ हे मनोरंजनासाठी असतात. नाही, खेळ हे देवाचे असतात आणि देवाचेच खेळ घरोघरी जातात आणि त्याचबरोबर संकासूर असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत या नक्कीच संकासूर म्हटलं, संकासुराचं काय महत्त्व आहे शिमगोत्सवामध्ये किंवा या फिरत्या खेळांमध्ये. खरं तर एक चांगल्या पद्धतीचं म्हणतात ना, हे सगळं वातावरण असतं शिमगोत्सवमध्ये. पण गुहागरमध्ये असं वातावरण पण असतं हे दाखवण्याचं काम या वेब सीरीजने केलं असं मला वाटतं. जे खरंच कुठेच म्हणतात ना, म्हणजे काय बोलावं त्याबद्दल खरंच प्रश्न पडण्यासारखा आहे. संकासूर, संकासूर मग संकासूर शेवटी मग तो कोणीतरी मनोरुग्ण दाखवलाय. त्याच्यावरती झालेल्या म्हणजे त्याच्या मागे जो कलाकार असतो तो मनोरुग्ण असल्याचं दाखवलं गेलंय आणि त्याच्या काहीतरी अशी स्टोरी ऑल ओव्हर स्टोरी चांगली होती. पण खरं तर जे दिग्दर्शक आहेत किंवा मग जे लेखक आहेत त्यांनी आहे ना थोडं विचार करायला हवा होता, की बाबा की आपण असं दाखवतोय पण आमच्या या गुहागरच्या मंडळींना किंवा कोकणातल्या मंडळींना काय वाटेल? मुळात काय वाटण्यापेक्षा ही बरोबर आहे की नाही हे त्यांनी तपासून बघायला होतं. नक्कीच आपल्या कोकणातल्या मंडळींना खरं तर संकासूर घरी येतो, आपल्याला तो पूर्ण त्याच्या वेट असते त्याने तो पाठीवर मारतो, आशीर्वाद देतो. खरंच म्हणजे किती चांगल्या पद्धतीने कोकणातली लोकं आज तगायत ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्यात आणि त्याचं विभिस्तकरण किंवा म्हणतात ना, त्याचं विडंबन करण्यासारख्या गोष्टी काहीतरी होतात ना, तेव्हा खरंच खूप चीड येते. बघा त्याच्यामध्ये त्या वेब सीरीजमध्ये कोकणातले बरेच असे आपले स्थानिक कलाकार देखील होते. मला वाटतं जेव्हा वेब सीरीज किंवा चित्रपट शूट होतो, तेव्हा तो पार्टमध्ये होतो. त्यांना स्क्रिप्ट दिलेली असते. त्याच्यापुरतं त्यांनाच ती फुल स्टोरी कधी-कधी माहिती नसते. मला वाटतं ही स्टोरी अशा पद्धतीची आहे किंवा संकासूर कधीतरी असं म्हणतात ना, एक
विलनसारखं दाखवलं जाईल आणि गुहागरचं मुळात नाव आणि गुहागरमधल्या अशा गावांमध्ये खून होता शिमग्याच्या दरम्यान, हा काहीतरी जो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न झालाय ना, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली मात्र झालाच. आता लोक जे पर्यटक येतील, बाहेरून लोक येतील, अरे की देवखेडची वेबसिरीज बघितली का भाई, इथे असं होतं, असं बोलणारी लोक पण आहेत. त्याच्यामुळे नक्कीच गुहागरचं नावही खराब होतं. त्याचबरोबर आमच्या देवासमान असलेल्या संकासुराचं, म्हणजे आम्ही त्याला देवच मानतो, तो आमच्या देवीच्या पालखीबरोबर असलेला रक्षक असतो, असं तिथल्या गुहागरच्या स्थानिक लोकांची मान्यता असते. आणि खूप खूप प्रचंड महत्त्व आहे. त्याचा अभ्यास कुठेतरी करून विषय मांडायला होते, पण तसं झालं नाही. आता बघा, वेब सिरीज तर बघून झाली, पण याचे लेखक पण कदाचित आपल्या कोकणातलेच आहेत. मला वाटतं त्याने थोडाफार या विषयांवरती अजून रिसर्च करून मांडला असता तर कदाचित अ, संकासुराबद्दल फार कमी माहिती असावी त्यांना, असं मला वाटतं. कारण लोकांच्या ज्या काही भावना दुखावल्या गेल्यात ते योग्य नाही आहेत. कारण गुहागरचं नाव पण खराब झालं, संकासुराला विलन पण दाखवला गेला, शिमग्याच्या दरम्यान कोकणात असे खून होतात, असं देखील दाखवण्यात गेलंय त्याच्यामध्ये. म्हणजे खरंच जे कोणी ही वेब सिरीज बनवली आहे, 21 तोफांची सलामी. कारण एकीकडे कांतारासारखे आपण चित्रपट बघतो आणि ते कसे प्रेझेंट करतात आणि आपल्या इकडे बघा कशा पद्धतीने प्रेझेंट होतं. तर मंडळी, असो, मंडळी, मला ही वेब सिरीज बघून तर नक्कीच थोडीफार चीड आली. कारण मी गेली 4-5 वर्ष गुहागरमध्ये जातो आहे. अडूरचा संकासूर पण पाहिला, इतर गुहागरमधले संकासूर पाहिले, नमन मंडळ पाहिले. आर्ततेने संकासूर के खेळे कधी येतील अशी वाट बघत बसणारे जुनी जाणती म्हातारी माणसं पाहिली, की आज आता आमच्या घरी खेळे वगैरे येतील ना, संकासूर मस्त नाचेल, आशीर्वाद देईल, थोडा पाठशिवणीचा खेळ वगैरे होईल. माझा माझा गेले 4 वर्ष आहे ना, माझ्या WhatsAppचं डी-पी आहे ना, संकासुरासोबतचं आहे. म्हणजे मी जेव्हा काही एक्सपिरियन्स असं केलं ना, तेव्हा मला ना खरंच मी त्या गोष्टी विसरू नाही शकत आणि माझा डी-पी आजही तोच आहे. संकासुरासोबतचा आहे. मी 3 वर्षापूर्वी परत एकदा जेव्हा गुहागर खालच्या पाड येथे गेलो होतो, तेव्हा देखील मी संकासुरासोबत एक फोटो काढलेला. तोच माझा डी-पी आणि त्याच्या अगोदर अडूरमध्ये संकासूर होता. तर तेव्हाचा डी-पी माझा कंटिन्यू होता. जेव्हा असे काही चित्रपटात विषय मांडण्यात येतील, तेव्हा कोकणातल्या काही गोष्टींचा अभ्यास करावा. त्यांना त्याच्यानंतर कोकणातल्या माणसांच्या कुठल्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. त्यांच्या देवदेवतांचे काही विषय मांडताना तर त्या मात्र विचारात नक्कीच घ्याव्या. एवढी मी मात्र रिक्वेस्ट करेन. आणि नक्कीच देवखेळ हा जो काही वेब सिरीज आहे, नाही मांडता आली. मी तर म्हणेन, मी तर बरेच असे चित्रपट पाहतो आणि पाहिलेतही. मी असं म्हणेन, की आमचे रमेश मोरे सर आहेत. आताच आदिशेष चित्रपट शूट झाला, त्याच्यामध्ये अरुण नलावडे सर आहेत आणि या वेब सिरीजमध्ये पण आहेत. पण हा जो काही आदिशेष चित्रपट तयार झाला आहे, वेगवेगळे अवॉर्ड त्याला मिळालेत. अशा पद्धतीने खरं तर चित्रपट बनवले गेले पाहिजेत असं मला वाटतं. राष्ट्रपती पुरस्कार विजेते रमेशजी मोरे सर, त्यांचे चित्रपट आदिशेषमध्ये देखील संकासूर दाखवला गेलेला आहे. गावाकडच्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. तो आवर्जून बघा. नक्कीच त्याचा ट्रेलर वगैरे कधी लॉन्च होईल माहिती नाही, पण तो चित्रपट आवर्जून बघावा. कारण त्याच्यामध्ये खरं तर आपल्या मातीतल्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीचे सिनेमे कोकणात शूट झाले पाहिजेत आणि ते गेले पाहिजेत, जी कोकणाची खरी बाजू दाखवतात. असो तर मंडळी, तुम्हाला या देवखेळ जो काही खेळ दाखवला आहे, ज्याच्यामध्ये आपल्या संकासुराचा थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं आहे. गुहागरचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने, गुहागरमध्ये शिमग्यामध्ये काय खून होतात असं दाखवलं त्याच्यामध्ये. कुठे कुठल्या गावी, देवतळी गावी. हे काल्पनिक असलं तरी गुहागरचं नाव खराब झालं ना हो. आणि संकासुराला तुम्ही विलनच करून टाकलात मंडळी. जाम भारी. आता कुठला अवॉर्ड द्यावं हे कोकणी माणूस ठरवेल लवकरात लवकर. त्याचबरोबर कंप्लेंट वगैरे झाल्यात. आपले काही गुहागरचे सुजाण मंडळी आहेत, आपले काही मित्र आहेत, त्यांनी नक्कीच कंप्लेंट दिली. पण अच्छा, डिरेक्टर आहे चंद्रकांत लता गायकवाड, ह्याने हा चित्रपट डिरेक्ट केला आहे सर. आणि लेखक कोणतरी आपल्या इकडचे आहेत, कलाकार आपल्या इकडचे देखील आहेत. स्क्रीनवरती सगळी माहिती घेतली आहे. आणि खरं तर याला मराठी सायकोलॉजी क्राईम थ्रिलर सिरीज असं दाखवलं आहे.
चांगल्या पद्धतीने दाखवला तो. म्हणजे कोकणी माणूस तुमचं स्वागत कसं करेल. आता पुढच्या वेळी गुहागरमध्ये चित्रपट शूट करणाऱ्यांनी थोडंसं सावधतेनेच जावं, कारण गुहागरच्या मंडळींना मी जवळून ओळखतो. मनावर घेतलं ना तर भाई भारीच आहेत आपली पोरं. असो, लवकरात लवकर काय ती ॲक्शनची रिॲक्शन होण्याची शक्यता आहे, कारण प्रचंड लोकांच्या मनात थोडीशी ती म्हणतात ना धकधक आहे. कारण मी तिथल्या मुलांना बघितलं आहे, संकासुराबद्दलचं प्रेम बघितलं आहे. तिथे आवर्जून संकासुराची वाट बघताना तिथली लहानपासून थोरांपर्यंत मंडळींना बघितलं आहे. मी गेले 5 वर्ष जातोय मंडळी, असं मला तरी वाटतं. मंडळी, तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं म्हणणं याच्यावर काय आहे, कमेंट करायला विसरू नका.